बस 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 बसलेलं आपलं नाशे नाशे दक्षिण भारताची काशी म्हणून ओळख असलेलं आपलं नाशे दक्षिण भारताची गंगा म्हणजेच गोदावरीच्या तीरावर बसलेलं आपलं नाशे पौराणिक धार्मिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेलं आपलं नाशे भारतातील वेगानं वाढणाऱ्या मोजक्या शहरांपैकी एक असलेलं आपलं नाशे प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम असलेलं हल्लीचं नाशिक घेतलं की चटकन डोळ्यासमोर येते ती नाशिकची चवदार मिसळ नाशिकची द्राक्ष वाईन नाशिकचा निसर्ग धबधबे पाऊस परंतु नाशिक म्हटलं की आजही पहिला शब्द ओठांवर येतो आणि पहिलं चित्र डोळ्यांसमोर येतं ते प्रभू श्री रामाचंच कारण या नाशिक नगरीचं प्रभू श्री रामाशी असलेलं नातं आजही तितकंच घट्ट आहे म्हणून ज्यांनी या देशाला राज्य कसं करावं याचं उदाहरण घालून दिलं त्या कुशल प्रशासन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मी पंचायत करतो महाराष्ट्राच्या इतिहासाच्या प्रत्येक पानावर रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आज आम्ही आपल्या समोर नाशिकच्या भविष्याचा जाहीरनामा प्रस्तुत करीत आहोत आजवर अनेक जाहीरनामे नाशिकच्या जनतेनं पाहिले असतील परंतु नाशिककरांसाठी तुमच्या शांतिगिरी महाराजांचा हा वचननामा आहे निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही प्रकारची खोटी आश्वासनं आम्ही नाशिकच्या जनतेला देणार नाही कारण या जाहीरनाम्यात आम्ही जे करणार तेच बोलणार आहोत आणि जे बोलणार ते नाशिककरांना करून दाखवणार आहोत शेतकरी पिढा करून दे आणि बळीचं राज्य मिळू दे असं म्हणतात त्यामुळे शेतकरी हा आमच्यासाठी प्रथम प्राधान्याचा विषय असणार आहे कारण शेतकरी आपला खरंच देश असं आमचा विचार आहे त्यासाठी येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्येचं निवारण करण्यासाठी आपल्या मतदारसंघात एक शेतकरी विकास केंद्र उभारण्याचा आमचा मानस आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याची प्रत्येक समस्या ऐकून घेण्यासाठी प्रत्येक विभागातील तज्ञ लोकांची टीम असेल त्याचबरोबर शेतकऱ्याला 24 तास वीज व मुबलक पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत शेतीमालाला हमी भाव मिळावा म्हणून जास्तीत जास्त प्रोसेसिंग युनिट सुरू करण्याबरोबरच डायरेक्ट सप्लाय चेनच्या माध्यमातून ग्राहकांचे मोठे जाळे तयार करण्याचा आमचा मानस आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या हमी भावासाठी प्रसंगी सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याची देखील आमची तयारी असणार आहे नागरिक सुविधा आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा 60% अधिक भाग हा शहरी असल्यामुळे येणाऱ्या काळात
शहराचा विकास हा आमच्यासाठी प्राधान्य असणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम एका नामांकित कन्सल्टन्सी कंपनीकडून शहराच्या अनेक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पुढील किमान 25 वर्षांचा विचार करून सर्वे करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर शहरातील सर्वात प्रमुख समस्या असलेल्या वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना करण्याबरोबरच वारगा ते नाशिक रोड याबरोबरच इंदिरानगर, पाथर विभागात नांदूर नाका येथील ट्रॅफिक नियोजनासाठी आम्ही उपाययोजना करणार आहोत. नाशिकचा वाढता विस्तार व लोकसंख्येचा विचार करता मल्टीमोडल वाहतुकीचा आराखडा तयार करून नवीन उड्डाणपूल, बाह्यदिक रोड, बोगदे यांच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. त्याचबरोबर शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्यावर आमचा भर असणार आहे. उद्योग नाशिकच्या तरुणाला शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी आपले नाशिक सोडावे लागणार नाही. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार आहोत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आयटी पार्कसाठी तात्काळ पाठपुरावा करून आयटी क्षेत्रात गुंतवणूक आणण्यासाठी नॅशनल समिट घेण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक व मेडिकल क्षेत्रातील नवीन इंडस्ट्रीज नाशिकमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरुण वर्गाकडे असलेल्या स्टार्टअप आयडिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्टार्टअप फोरमची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर नवीन उद्योगांसाठी सरकारी योजनांचा जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्य तरुणांना व्हावा म्हणून आम्ही कटिबद्ध असणार आहोत. कनेक्टिव्हिटी नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर नाशिकला मुंबई आणि पुण्याशी जोडण्याची गरज आहे. त्यासाठी नाशिक मुंबई लोकल सुरू करण्याचे आमचे प्रयत्न असतील. सोबतच नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. रेल्वे, विमान व रस्ते वाहतुकीचा विस्तार करून नाशिकला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा मानस आहे. शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे असे आम्ही मानतो. शासकीय शिक्षण व्यवस्था दर्जेदार असणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांच्या आवाक्यातील शुल्क दर्जेदार व कौशल्य आधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत. उच्च शिक्षणातील नायकर, एम्स, IIT, IIM सारख्या केंद्रीय शिक्षण संस्था नाशिकमध्ये आणण्याचा आमचा संकल्प आहे. सर्व शैक्षणिक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. तसेच येणाऱ्या काळात नाशिकमध्ये लोक निघावे व संस्कृत विद्यापीठाची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासिकांची निर्मिती करण्यावर देखील आमचा भर असेल. धार्मिक व तीर्थक्षेत्र विकास आध्यात्मिक भूमी म्हणून ओळख असलेल्या आपल्या नाशिकला लाभलेला पौराणिक वारसा जतन करण्याची अत्यंत गरज आहे. कारण आजही नाशिकची ओळख ही आध्यात्मिक नगरी म्हणून असल्यानं धार्मिक स्थानांचा विस्तार करून आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून मोठा रोजगार नाशिकमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर कॉरिडॉरची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. तसेच येणाऱ्या काळात दूर घातलेल्या कुंभमेळ्याचे पारदर्शक नियोजन करण्याबरोबरच पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि सुंदर असा आदर्श कुंभमेळा व्हावा असा आमचा प्रयत्न असणार आहे. महिला व युवती सक्षमीकरण देशातील महिला सक्षम असतील तर देश सक्षम बनेल. महिलांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी महिलांच्या उद्योजकतेबरोबरच बचत गट चळवळीला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आरोग्य सेविका, आशा अंगणवाडी सेविका यांना मानधन दुप्पट मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तसेच महिलांना परवडणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.
शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी नवीन शासकीय वसतिगृहांची उभारणी करण्याचा आमचा मानस आहे. युवा सक्षमीकरण, युवकांच्या हाताला काम देऊन युवा पिढी सक्षम झाल्यास देश सक्षम होईल असा आमचा विश्वास आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत. माहिती तंत्रज्ञान, AI, कृषी पर्यटन, अपारंपरिक ऊर्जा अशा क्षेत्रातील संधी ओळखून युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमातून रोजगार निर्मितीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. व्यसनमुक्ती, तरुणांचा विकास व सक्षमीकरणासाठी संस्कार शिबिरे, व्यक्तिमत्व विकास यांसारख्या उपक्रमांवर आम्ही भर देणार आहोत. त्याचबरोबर नाशिकमध्ये विविध क्रीडा प्रकारांची प्रशिक्षण सुविधा आणि क्रीडा संकुल निर्मिती व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत. जलसंधारण व ग्रामीण विकास, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण पाण्यावरच या मानव जातीचं जीवन अवलंबून आहे. येणाऱ्या काळात नदी जोड प्रकल्पांद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात परतण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. याचबरोबर बाबाची परंपरेला अनुसरून श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठी चळवळ आम्ही करणार आहोत. ग्रामीण भागातील विविध प्रश्न सोडवून तेथील लघु व गृह उद्योग यांना सक्षम करून गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. आरोग्य सेवा, आरोग्य हीच संपदा. आरोग्य चांगले असेल तर विचार व गुण ही चांगली असतील असा आमचा विश्वास आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर नाशिकमध्ये ठिकठिकाणी सेवा क्लिनिक उभारण्याचा आमचा संकल्प आहे. चांगली व सर्वांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभी करण्याचा आमचा मानस आहे. तसेच सर्वसामान्यांच्या वैद्यकीय खर्चाचा काम कमी करण्यासह कॅशलेस सुविधा आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून वैद्यकीय सेवांचा पायाभूत विकास, आधुनिकीकरणासह सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था, निरोगी व सशक्त समाज निर्मितीसाठी जनजागृती, आरोग्य शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्याची आम्ही ग्वाही देतो. साहित्य, कला व संस्कृती मंत्रभूमी ओळख असलेल्या आपल्या नाशिकला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. येणाऱ्या काळात धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून नाशिकची जगभरात ओळख करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर आदिवासी भागातील आपल्याला हेच म्हणायचंय की एवढे जे सगळे काम आम्ही दाखवले ते त्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींचा अनुभव घेऊन हे सगळं केलेलं आहे आणि जे बोलतो ते आम्ही करून दाखवणार. आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघातील इलेक्ट्रिक भव्य चित्रपट सांगण्यासाठी आम्ही विशेष लक्ष करणार आहोत. पर्यावरण संवर्धन, वृक्षवल्लीला आणि सूर्यवंशरे, पक्षी ही सुस्वरीय मानवी या तुकाराम महाराज यांच्या उद्दीपनाने नाशिकचे पर्यावरण संवर्धन करण्यावर आमचा विश्वास आहे. नाशिक व परिसराचा पर्यावरणीय संसाधनांच्या संवर्धनासह सामाजिक व आर्थिक विकास साधण्याची आमची भूमिका आहे. गोदावरी व उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा सुधारित प्रकल्प आराखडा निर्मितीसाठी पाठपुरावा करण्याचा आमचा मानस आहे. नाशिक शहरालगत वनसंपदेचे अस्तित्व टिकविण्यासह ऑक्सिजन देणाऱ्या जंगलावर वृक्षतोड बंदी घालून त्यांच्या संवर्धनासाठी सातत्यानं आम्ही पुढाकार घेणार आहोत. चला तर या नव्या नाशिकच्या निर्मितीसाठी हातात हात घेऊन संकल्प करूया. येणाऱ्या काळात नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी वादळी समोरील पठण आहोत. शांतिगिरी महाराजांना विजय करूया. नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज. देताना एक दोनदा बाजूला लॅपटॉप ठेवले त्याच्यात बघाल फक्त.
सगळ्यांना आशीर्वाद आपला विकास कामा वचननामा आपल्या समोर यानंतर मनुष्याच्या विषयी माणसाला विनंती आहे एक दोन मिनिटं मंचावरती काही मान्यवरांना निमंत्रित करतो. आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील काही प्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केले आणि आम्ही ठरवले येणाऱ्या काळाकरता आम्ही बाबाजींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक क्षेत्राकरता एक कमिटी गठीत करणार आहे आणि त्याचा प्रारंभ आम्ही आजपासूनच करतो. हळूहळू त्याच्यामध्ये लोक जॉईन होत जातील. पण आज आम्ही काही प्रतिनिधी घेतोय त्यामध्ये शेतकरी क्षेत्रामधून सन्मान्य साहेबराव पाटील आगळे कृपया या ठिकाणी समोर येतील. साहेबराव पाटील आगळे हे द्राक्ष बागायतदार आहेत आपल्या जोधपूरचे आहेत. त्यानंतर आदरणीय अनिलजी आडे कृपया समोर येतील. बिल्डर आहेत आणि चांगल्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. त्याबरोबर शरणजी काटकाळे ते पण आहेत. बाबा येणार रे पण तुम्ही ते कृपया समोर येतील. उद्योगपती क्षेत्रामध्ये आदरणीय ज्ञानेश्वरजी भुसे आपल्याला एक दोन मिनिटाकरता सांगतो. या व्यक्तीनं एकदा बाबांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांची सगळी संपत्ती दान दिली. सगळी संपत्ती आणि फ्लॅट मध्ये राहिला गेला भाडोत्री. पण बाबांच्या आशीर्वादानं आता पुनावरील प्रॉडक्ट या नावानं चांगल्या प्रकारचं कृषीचं सगळं साहित्य ते करतायत. त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी गावणे दुग्ध व्यवसायामध्ये चांगलं महत्वाचं काम करतायत. ते समोर येतील. समाजसेवक म्हणून सदैव कार्यरत असणारे आदरणीय रामरामांना गेले आणि राजाकृपा अंगवानी समोर येतील. कामगार नेते अनेक युनियन वरती ज्यांनी काम केलेलं आहे ते आदरणीय श्री बाळासाहेबजी गावणे कृपया समोर येतील. ते कामगार क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं काम त्या ठिकाणी करत आहेत. त्याचबरोबर आदरणीय नंदुशेठजी पवार ते कृपया समोर येतील. वकील क्षेत्रामधून आदरणीय ऍडव्होकेट ज्ञानेश्वरजी शिंदे साहेब समोर येतील. त्याचबरोबर आज आमचे सन्मानित योग अध्यक्ष आणि आमच्या आदरणीय श्री भुतेकरजी कृपया त्यांनी पण लोकांनी समोर यायचं आहे. आणि धार्मिक क्षेत्रामधील सुद्धा आमच्या आदरणीय महंत स्वामी जनेश्वरानंद गिरीजी महाराज इथं उपस्थित आहे. ते कृपया या ठिकाणी समोर येतील. पत्रकारितेमध्ये जर तुम्ही सगळेच आहेत त्यामुळे काही अडचण नाही. आणि ते दाव्याविषयीच सांगतो, आश्वासन नाही दाव्याविषयीच सांगतो. जेवढी आमच्या दरबारामध्ये तुमच्या शब्दाला किंमत राहील तेवढी इतरांना सुद्धा देणार नाही एवढं प्रामाणिकपणाने सांगतो. फक्त जे मिळेल ते घ्या देवाच्या इच्छेने. ठेविले आनंद देशाची आदरणीय तात्या भटुरे कृपया या ठिकाणी समोर येतील. या सर्व आणि त्याबरोबर आदरणीय मुकुल भाऊ पिंगळे या सगळ्या टीमचं मी मनापासून आणि अनेक क्षेत्रातील लोक आणि अजून जोडणार आणि त्या लोकांना जॉईन करणार. आता अजून तुमच्या पत्रकारांना सांगायला आमच्याकडे 2-3 महापुरुष असेल ज्यांनी 4-4, 5-5, 25-25 लाखाच्या नोकऱ्या सोडल्या. हे रामानंदजी आहेत. इंडियन ऑइल कंपनीमध्ये क्लास 1 ऑफिसर होते. 5-6 वर्षापूर्वी त्यांनी रिझाईन केलं आणि पूर्ण वेळ बाबांच्या सेवेमध्ये आहेत. त्यांच्या परिवाराला सुद्धा राजकीय वारसा मोठा लाभलेला आहे. सन्माननीय आमदार कैलासरावजी कोरांडे यांचे ते भाचे आहेत. तशी ते ओळख सांगायला नाही पाहिजे पण म्हणून सांगतो. दुसरे आमचे ब्रह्मचारी अनिल मुक्तेश्वरानंद कृपया हे जर्मन फ्रेंच लँग्वेज पुणे युनिव्हर्सिटीचे टॉपरचे विद्यार्थी कोलगेट कंपनी जॉबला होते. 60,000ची प्रति महिन्याची नोकरी सोडली आणि आता बाबांबरोबर आहे. आचार्य विजयजी ज्यांनी पण 25 लाख रुपये पॅकेज वर्षाचं होतं, नोकरी सोडली आणि आता पूर्ण वेळ ते धर्माकरता देत आहेत. या सगळ्यांचा आदरणीय सूरज भाऊ आगे सूरज भाऊ आगे सूरज आगे PSI झालेले होते पण राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ धर्माकरता सेवा त्या ठिकाणी देत आहेत.
बांधकाम व्यावसायिक आधारित ज्ञानेश्वर माऊली कृपा समोर येते आणि प्रत्येक क्षेत्रातील एक टीम आम्ही तयार करणारे आणि ती टीम निस्वार्थपणे नाशिक लोकसभा मतदारसंघातील जनतेकरता परिश्रम त्या ठिकाणी घेत समस्या आणि अडचणी सोडवणार समस्या आणि अडचणी सोडवण्याचं काम करते. आम्ही फक्त समस्या सांगणारे लोक नाही, समस्यांवरती उपाय शोधणारे, उपाय शोधून समाधान करणारे लोक आहेत. अशा पद्धतीने आमचं काम चालेल आणि या सगळ्या टीमचं पूर्ण नेतृत्व म्हणजे रिमोट कंट्रोल हा बाबाजींच्या हातामध्ये नाही. बाबाजी म्हटले उठत हे बसते त्यांचा रिमोट कंट्रोल त्यांच्या गुरुजींच्या हातामध्ये. म्हणून पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन बाबाजी मंचावरती येतील. असंच लाईन बस, असंच लाईन बस, असं लाईन बसला, असं लाईन बस, असं लाईन तू मागे सर म्हणजे असं बसणार बस. सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना सगळं राष्ट्राचं माझं काही आणि नक्कीच आम्ही जे बोलू ते नक्कीच करू. या अगोदरच आपण सगळ्यांनी आमचं टायटल बघितलेलं. यानंतर बाबाजी आपल्या सगळ्यांसमोर बोलतील आणि त्यानंतर आपण पुढे सर्वप्रथम तो वचननामा आहे त्याचा अनावरण आपण मंचावरती वचननाम्याचा अनावरण आज या ठिकाणी या पर्वावरती अजून एक दोन मिनिट असतील. वचननाम्याचा आज अनावरण या सगळ्या क्षेत्रातील प्रतिनिधींच्या शुभ हस्ते आज आपण या ठिकाणी या पर्वावरती आपण घेणार आहोत. भारत माता की जय, वंदे भारत माता की जय. लढा राष्ट्रहिताचा, संकल्प राष्ट्राचा, लढा राष्ट्रहिताचा, संकल्प राष्ट्राचा, लढा राष्ट्रहिताचा. नाही भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. समजून नाशिक का खासदार कैसा हो, नाशिक बाबा कैसा हो. इकडून पुढे बस. बस कुठल्याही प्रकारच्या टक्केवारीला आमच्याकडे मुळीच थारा राहणार नाही. या आपल्या सगळ्यांना नाही आपण प्रसाद देऊ. प्रसाद आमच्याकडे प्रसाद शासनाचा जर तिथं 20 लाख रुपयाचा निधी आला आपण 11,000 रुपये आम्ही भक्तांच्या माध्यमातून देखील आपण चांगलं काम त्या ठिकाणी करू. मात्र कुठल्याही प्रकारची टक्केवारी दाबूक याला कुठल्याही नाही. कारण बाबा जो पगार मिळणार ना, पगार सुद्धा अजून एक सगळ्यात महत्वाचं पूज्य स्वामी शांतिगिरी महाराज खासदार झाल्यानंतर जो खासदारांचा पगार आहे तो पगार सुद्धा महाराज स्वतःला घेणार नाही. तो जनसेवेकरता त्या ठिकाणी पगार सुद्धा स्वतःला घेणार नाही. तो जनसेवेकरता खर्च करतील. याची पण नोंद आपण घ्यायचे. वचननाम्याचं प्रकाशन पूजन या ठिकाणी पार पडले. काळीबाजून धन्यवाद. नाशिककरांना बाबांनी डोक्यावर घेतलं आणि नाशिककरांनी आता बाबाला डोक्यावर घेतलं. यानंतर बाबाजी आपल्या समोर येतील. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव
सर्व कार्येषु सर्वदा ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मुंगी महाराज यांच्या चरणी, तसेच भारत मातेच्या चरणी आणि भारत मातेने जे सुपुत्र दिले त्यांचे आदर्श आपण आजही गेले तरी कमी पडतील असे सर्व आदर्श, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंदांचे महात्मा फुले असतील, इतर भागात सर्व क्षेत्रातील वीर असतील, त्यांच्या चरणी वंदन करू, या भूमातेला वंदन करू. आज या ठिकाणी आपण 2024 लोकसभा नाशिकची सुरू झालेली आहे आणि जोरात वादळ सुद्धा, नैसर्गिक वादळ आला आणि भव्य वादळ सुद्धा या नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून प्रथमतः या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जो काही वचननामा या ठिकाणी सादर होत आहेत आणि त्या वचननामा सादर होत असताना उपस्थित असलेले आमचे सर्व आश्रमी संत जामणी स्वामी ज्ञानेश्वरजी महाराज असतील, ब्रह्मचारी अनिरुद्धेश्वर महाराज असतील, ब्रह्मचारी रामानंद असतील, आमचे विष्णू महाराज असतील, इतर सर्व मान्यवर ज्यांच्या हातात उल्लेख केला हे सर्व मान्यवर बाबांच्या परिवारातील सर्व राजहंस अर्थात गुरुभक्त. तसंच आपण या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आणि इतर सर्व नागरिक किंवा राजहंस किंवा या ठिकाणी नाशिकचे भीमपुत्र या सर्वांचं प्रथमतः जोरदार टाळ्या. राष्ट्राय स्वाहा, राष्ट्राय इदं मम या माध्यमातून एक लढा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिलेला आहे. तो नारा म्हणजे लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा. तर पहिला मुद्दा या ठिकाणी की आम्ही जे बोलणार ते करणार आणि जे करणार तेच बोलणार. मात्र बघा जनार्दन स्वामींनी त्याही पुढे जाऊन आम्हाला सांगितलं, नुसतं बोलायचं तेच कारण जे करते बोलायचं एवढंच नव्हे तर न बोलता सुद्धा काही करून दाखवायचं, हा सुद्धा त्या पुढचा बघा जनार्दन स्वामींनी आम्हाला उपदेश करत आहे. आणि म्हणून आम्ही जास्त बोलणार नाही, लक्षात घ्या पत्रकार म्हणून. मात्र या नाशिकसाठी आजपर्यंत ज्यांनी काही केलं नसेल त्यांच्यापेक्षा काही आगळं वेगळं करण्याची भूमिका का मानस या विचार बघा आम्ही या ठिकाणी केलेला आहे. म्हणून अशा या नाशिकच्या सेवेसाठी नवे नवे या भूमीचं ऋण बघा आमच्यावर आहे. कारण या भूमीचं आम्ही अन्न खाल्लेले, या भूमीचं आम्ही पाणी पिलेलं लक्षात. आणि म्हणून की प्रत्येकाचं कर्तव्य असतं ज्यांचे आपले उपकार झाले त्या ऋणातून उतरवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या लोकसभेच्या माध्यमातून संधी बघा या जय बाबा लोकसभेच्या माध्यमातून बाबांना मिळालेले आहेत. आणि निश्चित बघा बाबांना खात्री आहे की या लोकसभेच्या माध्यमातून या राजकारणाच्या माध्यमातून या जनता जनांचे जे काही ऋण आहेत, उपकार आहेत, ते नेमके फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. आता आपण बघितलं की वचननामामध्ये काय काय मुद्दे या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन त्याचं दिलेलं आहे. तर या ठिकाणी प्रेझेंटेशन दिसत असताना आताच आपल्या सर्वांना जाहीर करण्यात आली सर्व वेगवेगळ्या क्षेत्राची सर्व मंडळी आहेत. आणि हा वचननामा एकट्या बाबांचा नाही बघा, हा वचननामा कोणाचा आहे? आमच्या सर्व जय बाबा गुप्त परिवाराचा आहे. ज्यातील तज्ञ माणसं आहेत त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा वचननामा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे. आणि पुढे बघा आम्ही या ठिकाणी नियोजन हे आपण काम कसं करू शकतो या संदर्भामध्ये जसं आपण संसद भवन बघतो ना, तसं एक छोटस खासदार भवन बघा या ठिकाणी बाबांचा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या खासदार भवनामध्ये जेवढे बघा विभाग आहेत ना आपले, आरोग्य विभाग असेल, शिक्षणाची स्थिती असेल, सर्व त्या ठिकाणी आपण कक्ष स्थापन करणार आहोत. त्या कक्षामध्ये आमची सर्व तज्ञ मंडळी असणार आहेत. आणि मग जी समस्या असेल, जी प्रश्न असेल, जे काही या ठिकाणी जे नागरिक किंवा जे या नाशिकचे विभूत घेऊन येतील ती समस्या निश्चित बघा सोडण्याचा प्रयत्न पुरेपूर या ठिकाणी केला जाणार आहे. अशा रीतीने सारू आता बाबा काही सांगू शकत नाही. मात्र या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आपल्याला सांगायचं लागतं, जे बोलणार तेच आम्ही करणार आणि जे करणार तेच बोलणार. मात्र त्याही पुढे जनसामान्य आम्हाला काय शिकवले, तुम्ही नुसतं बोलू नका म्हणे, काहीतरी करून दाखवा. न बोलता करून दाखवा.
असाही बघा जनसंघाचा उद्देश आहे. त्यांची आम्हाला वाक्य आहेत, वाक्य सदस्य निश्चितपणे निश्चित बघा न बोलता आम्ही काही काय आगळं केल्याशिवाय राहणार नाही. जय बाबाजी, जय भारत माता. हा तर आणि बघा अनेक मुद्दे त्यामध्ये का. पहिला मुद्दा बाबांचा या ठिकाणी असणार आहे. तर गौतम ऋषींनी जी गोदावरी नदी या सर्व जनधनाच्या उद्धारासाठी बघा स्वर्गातून त्याचा अवतरण केला. त्या गोदावरीची एक अवस्था आहे ही आपण पाहत आहोत. आणि म्हणून बाबांचा असा माणूस आहे की भविष्यामध्ये त्या गोदावरी नदीमध्ये स्नान केलं पाहिजे आणि त्या गोदावरी तीर्थ कसं घेतील असा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याप्रमाणे दुसरा मुद्दा आहे की जसं अयोध्येमध्ये राम मंदिर मोठ्या डामडौलाने आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यासाठी काय काय करावं लागलं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याचा इतिहास फार मोठा आहे. मात्र ते केव्हा झालं की त्या उत्तर प्रदेशच्या गादीवरील संन्यासी बघा योगी आदित्यनाथजी हे विराजमान झाले. नाही तर विचार करा आपण सर्वच अनेक मुख्यमंत्री त्या उत्तर भारतातून गेले की हो, त्यांनी तर मंदिर निर्माण करायचं बाजूलाच राहिलं. जे राम भक्त त्या मंदिराचा उभारी बाई म्हणून त्या ठिकाणी बिचारे काय करत होते, प्रयत्न करीत होते. त्यांना गोळ्या घालण्यात त्यांना मारण्यात आलं. असा आता इथल्या जागा त्या अयोध्येचा काय राम मंदिराचा आहे. मात्र त्याच रामायणचा पण प्रश्न अत्यंत शांततेने कायद्याच्या चौकटीत बसून कोणतंही बलिदान न देता, कोणते रक्त न सांगता, कोणत्याही बघा त्या ठिकाणी आपण म्हणतो ना भांडण किंवा वादविवाद नव्हता. तो मुद्दा कसा सोडवला गेला आपण पाहत आहोत. तसं आपलाही स्वाभिमान पाहिजे. जसं अयोध्येमध्ये राम मंदिर आहे, काय राम जन्मभूमी म्हणून, तसंच आपल्याही या भारत आपल्या नाशिकच्या या मतदारसंघामध्ये अंजनीगड, तिथे अंजनीवर रामाचा भक्त ज्याचा आदर्श आहे अशा हनुमंताचा बघा जन्म झालेला आहे. आणि आपण जर तिची जर अवस्था बघितली तर बाबांना अतिशय बघा जसं एखाद्यानं एखाद्याने बघा एखाद्या आपल्या आईची दुर्दशा बघा, आपल्या आईची दुर्दशा झालेली पाहिली बघा, म्हणजे दुःख बघा त्या आईची दुर्दशा त्या मुलाला व्हावं. तसं बघा ती जर दुर्दशा बघते हनुमंताच्या बघितली तर दुर्दशा पाहिली निश्चित बघा चालायचं राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी बरोबर आमच्या गुरुजाची आम्ही प्रार्थना करतो की सद्बुद्धी बघा निश्चित त्या महाराष्ट्रातील आमच्या सर्व भूमिपुत्रांना मिळेल. आणि भविष्यामध्ये राम मंदिर जसं अयोध्येमध्ये रामाचं जसं तिथे हनुमानचं जन्मस्थान विकास, हनुमंताचा जन्मविचा विकास पाहायला मिळेल. हे झाले धार्मिक किंवा इतर विषय. त्यामध्ये जसं बेरोजगारचा मुद्दा असेल की बेरोजगार एक मुद्दा असं बाबांच्या लक्षात आलं की आपण पाहतो की आजकाल संकरित बियाणं कार्यक्रम चालू झाले, रासायनिक खतांचा कार्यक्रम झाला, त्यातून जास्तीत जास्त वीज कसं ह्या बघा भारताला मिळेल असाच बघा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून बाबांचा त्या ठिकाणी असा विचार आहे की एक सेंद्रिय खताचा प्रोजेक्ट बघा सारखा जसा ऊसाचा कारखाना असतो ना तसाच बघा सेंद्रिय खताचा मोठा असा कारखाना सुरू करायचा. आणि त्यामध्ये जेवढं गबाळ सर्व गबाळ म्हणजे नदी किनारी असो, रस्त्याच्या बाजूला असो, शेतामध्ये असो, जे बघा बिनकामाचे मत सडणार बघा ते सर्व गबाळ काय करायचं आणि त्यांना रोजगाराची संधी उत्पन्न करून ते गाड्या भरून आणि जसं ऊसाच्या गाड्या काही घेतात ना तसं त्या ठिकाणी त्या चेनमध्ये बघा त्या चेनमध्ये त्या आणून टाकायचे ते गबाळ आणि त्याचं आडवं खत कसं बनणार आहे. आणि ते खत बघा एक सेंद्रिय खत अनेक त्याच्यामध्ये प्रक्रिया करून ते सेंद्रिय खत बनवून त्याची बघा शेतीची आपल्याला काय करायची उपयोग करायचा. त्यातून बघा आपल्याला उपयोग घ्यायचा जेणेकरून नॅचरली आपल्याला त्या ठिकाणी फळ असेल, भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल, त्या ठिकाणी आपल्याला एक प्रसाद या भूमाते प्रसाद बघा आपल्याला खायला मिळण्यासाठी. कारण ही प्रकृती म्हणजे काय बघा ही प्रकृती ह्या नॅचरल होती असल्यासाठी. आणि म्हणून जसं म्हणतात ना ब्रह्मांडाची पिंडी अशा रीतीने हाही मुद्दा शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा असेल, वीज सुविधा असेल किंवा सर्वात महत्वाचा मुद्दा की शेतकऱ्यांनी समजा 10 रुपये खर्च लावला आणि त्याला जर 5 रुपये उत्पन्न आलं तर काय वाजता होते सांगायच्या अनुसार. मात्र बाबांचं त्या ठिकाणी अशी इच्छा अपेक्षा आहे समजा 10 रुपये जर खर्च शेतकऱ्याने केला असेल त्याला 12 किंवा 15 रुपये कसे मिळतील बघा. या ठिकाणी असा विचार करून त्या शेतीमाला 12ला कसा भाव मिळेल असा प्रयत्न त्या ठिकाणी किंवा ते करून दाखवण्याची अशी बाबांची भूमिका आहे. असे अनेक तसं मेट्रो रेल्वेचे आपलं
कनेक्टिव्हिटी म्हणून मेट्रोची गरज आहे, रेल्वेचे काही रेल्वे अनेक सुरू करण्याची कनेक्टिव्हिटी आहे, नाशिकला जे पुणे मुंबई जोडणं फार मदत आहे, त्यासाठी मेट्रो असेल तर रेल्वे असेल काही इतर साधनं असतील, तसं व्यावसायिक प्रयत्न बाबा त्याप्रमाणे बघा IT पाहा की याच्यापूर्वी बघा अनेकांनी प्रयत्न केले, मात्र बरेचसे प्रकल्प पूर्ण शकले नाही. आणि म्हणजे जे प्रकल्प अपुरे ते कसे पूर्ण होतील आणि त्यामध्ये रोजगार निर्माण होतील असाही बघा या ठिकाणी आम्ही विचार केलेला आहे. त्याप्रमाणे बघा आपण हे सर्व काही झालं हे लौकिक मुद्दा झाला. माझा सर्वात महत्वाचा मुद्दा तर बाबाजीने बघा आवश्यक मानवजाती सांगितलं आहे, तो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बाबाजींनी गुरुकुल पद्धती शिक्षण बघा पद्धती सुरू केली आहे. ती शिक्षण पद्धती पूर्वी बघा श्रीराम प्रभू असतील, श्रीकृष्ण भगवंत असतील, त्यावेळेला ती गुरुकुल शिक्षण पद्धती आपल्या भारतात प्रचलित होती की माणसाने कसं जगावं, कसं राहावं, कसं बोलावं बरं का. आजकाल आपण शिक्षण पाहत आहोत तर शिक्षण कसं आहे, आपलं शिक्षण कसं आहे, ओनली इन्कम सोर्स मनी, म्हणजे काय पैसे कसे मिळवते एवढाच बघा हेतू आजच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळेल. संस्कार त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जेव्हा बघा माणसामध्ये संस्कार आणि शिक्षण यांचा संगम असेल तर तो मग फक्त काहीतरी करू शकतो, स्वतः पाय करू शकतो, त्याला गळपास करून आत्महत्या काही पाय येत नाही. आजकाल आपण पाहतो शिक्षण तर केलं जातं, संस्कार नसल्यामुळे तो बिचारा नोकरी मिळत नाही म्हणून तो काय करतो, आत्महत्या करतो, काही पर्याय नसल्यामुळे. मात्र त्याला जर संस्कृती जोड असली तर तो आत्महत्येच्या वाटेला जाणार. आणि म्हणून शिक्षण पद्धती गुरुकुलच्या आम्हाला कशी बघा देता येईल या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याप्रमाणे दरवर्षी आपला एक मोठं भाग्य सौभाग्य योग आहे. अनेकांना बघा संतांच्या दर्शनासाठी अनेक दूर जावं लागत की, मात्र आपण फार भगवान रामचंद्राच्या प्रसादाने की दर 12 वर्षांनी आपल्या नगरीमध्ये बघा 16 समुद्र असतो, तो जगामध्ये एक आपल्याला एक आकर्षणाचा विषय असतो. आणि त्या कुंभाचं कसं नियोजन लावता येईल, सर्व साधू सगळे कशी चोख रीतीने आपल्याला बजावते, नवीन साधू संत आशीर्वाद आपला कसा मिळवायचा नाही अशा रीतीने बघा आपण त्या ठिकाणी नियोजन कुंभमेळ्याचं करणार आहोत. त्याचप्रमाणे नाशिक आणि पुणे जरी मार्ग रखडलाय म्हणजे ना तर ते सांगितलं ना बघा बाबाला बघा सर्व सांगायची गरज नाही. बाबाने एकच बाकी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा काय करणार हे बोलणार नाही. काय मग कारण आमच्या गुरुने काय शिक्षण दिले, तुम्ही जास्त बोलू नका, काय करून जास्त बोलू नका, मात्र काय करून दाखवा. हा त्यांचा मात्र बघा आमच्या गुरुंचा काय बघा विचार आहे, गुरुने आम्हाला दिलेला उद्देश आहे. म्हणून या ठिकाणी बाबा काय करणार बघा, काय करणार हे बोलू दाखवणार नाही, मात्र भविष्यामध्ये न बोलता आम्ही काय करून दाखवू शकतो हे भविष्यामध्ये पाहायला मिळेल. जय बाबाजी, जय भारत. सर्वात हा तर बघा ऐका, मनुष्य कधी पेमेंट कधी घेतो, ज्याच्यावर काही लक्षात गरज, ज्याला खायची व्यवस्था नाही, त्याला कपडे देते नाही, त्याची काहीच व्यवस्था नाही बघा, तो मनुष्य काय करतो, पगार घेतो, त्याच्या काहीतरी पैसे मिळण्याचा प्रयत्न करतो. मग आमच्या गुरुच्या आशीर्वादाने आम्हाला कशाचीच कमी नाही. म्हणजे आम्ही सर्व मंडळी बघा आमच्यासाठी जे लागत ते द्यायला तयार असतात. त्यामुळे आम्हाला पैशाची गरज नाही. म्हणून जोही पैसा या ठिकाणी आम्हाला पगाराच्या कोणत्याही माध्यमातून मिळेल तो आम्ही तो जनता जनाला, तो कोणाचा आहे, जनता जनाचा पैसा आहे आणि तो कोणाच्या कामात आला पाहिजे, जनता जनाच्या कामात आली तर खरं आशीर्वाद भारत मातेचा मिळणार सध्या, म्हणून आम्ही तो पगार घेणार. तर बघा आता सांगितलं आपल्याला आम्हाला जे शब्द वापरायचे नाही ते शब्द वापरून आपण विटाला आपल्याला तो शब्द वापरता एक पॉझिटिव्ह माध्यम कशा आपल्याला हा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार. आम्ही कोणालाही नाव ठरणार बघा, कोणाचंही नाव सुद्धा उल्लेख करणार नाही. फक्त आम्हाला जे सांगायचे की माणसाने काम कसं केलं पाहिजे, कोणते काम कसं केलं लक्षात घ्या, तर त्याला गमत होईल. कारण गीतेचं वचन आहे, जैसा कर्म करेगा वैसा, जैसा कर्म करायचं पाहिजे का, तुम्ही जसं काम केलं तसं फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून जो काही विचार या ठिकाणी आपण मांडले टक्केवारीचा, तर बाबांचा मुद्दा असा आहे, समजा
10 लाखाचं समजा एखादी योजना समजा मंजूर झाली असेल ज्या कामासाठी, तर बाबांचा त्याविषयी विचार काय असणार आहे, ते 10 लाख रुपयामध्ये कसं बघा ते काम अत्यंत आपण त्याला म्हणतो पक्क काम कधी जास्तीत कसं टिकेल बघा असा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. म्हणून त्यासाठी आम्हाला टक्केवारीची घ्यायची गरज नाही, तर काम करायची गरज नाही. तुम्ही जे मुद्दे टाकले आहे, नरेंद्र मोदी किंवा भाजपचं असं म्हणणं आहे की आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास केला, मात्र आमचे हे विकासाचे जे मुद्दे होते किंवा आपला जाहीरनामा होता त्यामध्ये अनेक कमतरता आपण त्यांच्या दाखवलेल्या आहे. खरंच विकास झालाय असं वाटतं का? तर बघा बाबांना त्या विकासामध्ये बाबा एक का सांगू शकण्यासाठी अत्यंत सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा प्रश्न प्रत्येक भारतीयासाठी आहे. आपण जर मागच्या सरकारचा विचार जर केला तर मागील सरकारच्या काळामध्ये कुठे बॉम्बस्फोट होईल, कुठे अतिरेकी हल्ला होईल हे आपण काय गॅरंटी सांगू शकतो लक्षात. मात्र या 10 वर्षामध्ये आपण बघत आहोत किती सुरक्षित आपण केली का, कुठे बॉम्बस्फोट पाहायला मिळाला का, कुठे अतिरेकायला पण मिळाला का. म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा बघा की सुरक्षा, लक्षात घ्या सुरक्षा ही अत्यंत महत्वाची. आणि म्हणून सुरक्षा कधी चोख बघा त्यांनी नियोजन करून या ठिकाणी अतिरेक हल्ला कसा होणार नाही, बॉम्बस्फोट होणार याची काळजी घेऊन त्यांनी भारताला कसं पुढे येईल आपण सांगायचं आवश्यक. एकच बोला. आता आपण म्हणाल की ऐका ना, तो मुद्दा आम्ही निवडून आल्यानंतर ठरवणार आहे. ऐका ना, कोण काही म्हणू शकतो की त्याचा तो कसा आहे पाहण्या दृष्टिकोन आहे, मात्र आमचा दृष्टिकोन आता फिट झालेला आहे, आम्ही लढणार आणि जिंकणार. नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादकांचा मोठा जिल्हा आहे, वाईन कॅपिटल म्हणून नाशिकची ओळख आहे, त्यासाठी तर बाबा ना ऐका ना की आपण जो मुद्दा मांडला तो बाबांचा मुद्दा असा आहे, त्या द्राक्षाचा उपयोग बघा, वस्तू बघा चाकू एकच असतो, त्याचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो, फळ कापून संता शिवसाठी करू शकतो आणि तो लसूणच्या मारासाठी करू शकतो. त्यामध्ये या द्राक्षाचा उपयोग आम्ही कशासाठी करणार, वायनासाठी करणार नाही, त्याचा प्रसाद म्हणून कसा आहे लोकांना उपयोग होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. बाबा अमित शाह येत आहे गोडसेंच्या प्रचारासाठी, एकीकडे भाजप म्हणतं की हिंदुस्थान बनवायचं आहे, बीजेपी त्याच मार्गावर आहे आध्यात्मिक, आणि गेल्या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर नरेंद्र मोदी सांगितलं मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. तुम्ही सांगितलं की राजकारणाचं शुद्धीकरण करायचं आहे. नेमकं खरंच 10 वर्षामध्ये एवढं खराब राजकारण झालं की त्यासाठी तुम्हाला शुद्धीकरणाची वेळ आलेली आहे. हा, तर आता आपण आताच म्हणणं मला की टक्केवारीमध्ये असेल की टक्केवारी तर बंद झाली म्हणजे काय झालं, शुद्धीकरण झालं की लक्षात घ्या. असे अनेक जे मुद्दे लक्षात घ्या, हेच शुद्धीकरण आहे आमच्यावर, दुसऱ्या हाताने सांगा आम्हाला करत नाही. सगळ्यांना एक विनंती आहे, आज हा वचननामा या ठिकाणी जाहीर करत असताना सद्गुरू बाबाजींची जी परंपरा आहे ती छत्रपतींच्या मूळ गावातील आहे ती पूर्ण झालेली परंपरा. पण विशेषतः आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, थोर समाज सुधारक आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाकरता खूप मोठं काम केलं ते महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना आजच्या दिवशी महात्मा ही पदवी मिळाली. आणि आम्हाला याचा विशेष आनंद आहे तर पूज्य जनार्दन स्वामी सुद्धा शांतिगिरी महाराजांना बाबू महात्मा याच नावाने हाक मारायचे. बाबू महात्मा जनार्दन स्वामींचे जेवढे जुने प्रवचन आपण बघितले तर ते यांना बाबू महात्मा याच नावाने हाक मारायचे. आणि म्हणून आज थोर समाज सुधारक आदरणीय क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले ज्यांना जी महात्मा पदवी त्या ठिकाणी मिळाली तो महात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून आज महात्मा दिनाच्या पर्वावर या महात्म्याचा वचननामा आपण जाहीर केला. दुसरा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे, आजपर्यंत बघा जनसंघ आमच्या सर्वांकडून अनेक सेवा किंवा कार्यक्रम करून घेतले. आम्ही कोणाकडे आम्हाला पुरस्कार मिळावा अपेक्षा केली नाही, आमचा कोणी गौरव करावा अशी अपेक्षा केली नाही. मात्र आपल्याला पाहायला मिळेल बघा आपल्या या पत्रिकेवर अनेक पुरस्कार बाबांना तुम्हाला दिलेले मिळतील, पाहायला मिळतील. अशा आहे की तुम्ही वाचले असेल ना,
आजकाल आपण पाहतो पुरस्कार विकत दिले जातात लक्षात घ्या. इथं मात्र आम्ही पुरस्कार मिळाले म्हणूनही काम केलं नाही किंवा कार्यक्रम केले नाहीत. म्हणजे बघा आम्हाला यात एवढं हे जाणार बरं का, म्हणजे आमच्यावर किती लोक लक्ष बरं का, आम्ही जे करतो त्या कामात किती लोकांचं लक्ष आहे. स्वामी विवेकानंद कुठले असतील ते बघा, तर त्यांचा पुरस्कार आलेला आहे. मॉरिशसचं कोणी आणखी निष्काम हा, तुम्ही जर पुरस्कार बघितले बघा, आम्ही त्याने कधी नोंदही केली नाही का आम्हाला ते पुरस्कार हे कार्य करून ते पुरस्कार द्या. आणि म्हणून ही एक आम्हाला एक अत्यंत सन्मानाची गोष्ट वाटते. जनरल आमच्याकडे जे काय कार्य घेतलं ते खरोखर जगाला मान्य आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी न सांगता मग त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचा आम्ही टाळून धन्यवाद त्यांना आम्ही. त्याप्रमाणे बघा पारदर्शकता एक मुद्द्याद्वारे पारदर्शकता. समजा आपण आम्हाला 5 लाख रुपये संध्याकाळच्या कामासाठी आले तर ते आम्ही ते 5 लाख काय करणार आहोत, जमेच्या वरती 5 लाख दाखवणार आहोत आणि ते 5 लाख कसे खर्च केले अशी पारदर्शकता आम्ही समाजासमोर मांडणार आहोत. ठीक आहे.